शिवाजी महाराजांचं सर्वांना परिचित असलेलं हे सध्याचं शासन मान्य चित्र. हे चित्र 1920 मध्ये मॅकेन्झी कलेक्शन या ग्रंथातनं कॉपी करण्यात आलं होतं. मात्र या चित्राची मूळ प्रत राज्याच्या संग्रही नव्हती. अखेर चित्राची मूळ प्रत मिळवण्यात पुण्यातल्या शिवप्रेमींना यश आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून मॅकेन्झी कलेक्शन मधल्या या चित्राचा शोध घ्यायचं काम मालोजीराव करत होते. हाच शोध घेत असताना फ्रान्सवा वालंताईन या डच अधिकाऱ्याच्या ग्रंथाचा त्यांना शोध लागला. खरं तर मॅकेन्झी कलेक्शन मधील शिवरायांचं खरं चित्र याच ग्रंथावर बेतलंय. या ग्रंथाच्या अवघ्या 2 ते 3 प्रती सध्या जगात उपलब्ध आहेत. याच ग्रंथाच्या काही सुट्ट्या पानांचा शोध मालोजीरावांना नेदरलँडमध्ये लागला. हा अनमोल ठेवा परत मिळवण्यासाठी प्रसंगी वाटाघाटी करून हुज्जत घालून मालोजीरावांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्याला यश देखील आलं. हे जे कृष्णधवल चित्र आहे ते फ्रान्सवा व्हॅलेंटाईन या एका डच अधिकाऱ्याने आणि एका लेखकाने 1726 साली पहिल्यांदा जे आहे ते तिथं प्रकाशित केले चित्र. द न्यू अँड ओल्ड ईस्ट इंडीज या ग्रंथामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं. आणि दुसरं जे चित्र आहे ते 1785 ते 1845 या काळामध्ये युनिव्हर्स पिक्चर्स या ग्रंथमालिकेचे खंड प्रकाशित झाले होते. त्या खंडांमध्ये त्यांनी दुसरं जे रंगीत चित्र जे आहे ते ब्लॅक अँड व्हाईट फॉर्मॅटमध्ये प्रकाशित केलेलं आहे. कॉपर एन्ग्रेव्हिंग पद्धतीनं बनवलेलं हे चित्र काळ्या रंगात आहे. अंगावर उपरणं परिधान केलेले आणि मराठी दागिने आणि जिरेटोप परिधान केलेले शिवाजी महाराज या चित्रात दिसतात. डच शिष्टमंडळानं शिवरायांना दिलेल्या भेटीदरम्यान हे चित्र काढल्याच्या नोंदी आहेत. या चित्रासोबतच याआधी देखील कधीही न पाहायला मिळालेलं शिवाजी महाराजांचं अश्वारूढ चित्र देखील मालोजीराव यांनी विकत घेतलंय. इटालियन प्रवासी निकोलाय मनुची याच्या चित्राशी मेळ खाणारं हे चित्र असलं तरी ते फ्रान्सच्या झेनेती या चित्रकारानं साकारलं असल्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरं चित्र जे आहे ते महत्त्वाचं याच्यासाठी की ते शिवाजी महाराज हयातीत असताना काढलं गेलेलं आहे. 1677 साली हर्बर्ट डी जॅगरी हा एक डच अधिकारी होता आणि एक चित्रकारही होता, जो निकोलाय विटसेन आणि सिमोन शिनवोएट या ॲम्स्टरडॅम बेस अधिकारी जे होते, एक त्यातला एक डेप्युटी शेरीफ होता आणि एक ॲम्स्टरडॅमचा मेयर होता, महापौर होता, या दोघांसाठी तो चित्रकार काम करत होता. आणि त्या चित्रकाराने 1677 साली शिवाजी महाराजांची जी भेट घेतली, त्या भेटीदरम्यान त्याने हे चित्र जे आहे ते शिवाजी महाराजांचं बनवलं आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे दाखले त्यांच्या संपर्कात आलेल्या डच, पोर्तुगीज अशा अनेक परदेशी प्रतिनिधींच्या ग्रंथात पाहायला मिळतात. परंतु त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं हे संवर्धन बघून शिवाजी महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची पुन्हा प्रचिती येते. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मूळ चित्र भारतात आणण्यापर्यंतचा प्रवास आता आपण थेट जाणून घेऊया. मालोजीराव जगदाळे आपल्याबरोबर आहेत. मालोजीराव, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आहे की ही सगळी मोहीम तुम्ही फत्ते केलेली आहेत. यात तुम्हाला यश आलेलं आहे महाराजांचं चित्र भारतात परत आणण्यापर्यंत. मुळात सर्वात प्रथम असं विचारावं वाटतं की ही मोहीम किंवा भारतात महाराजांचं मूळ चित्र परत आणण्यापर्यंतचा हा सगळा प्रवास नेमका कसा झाला? हा प्रवास अतिशय छान होता. सर्वप्रथम धन्यवाद हिमालयजी मला इथं बोलवल्याबद्दल. हा प्रवास अतिशय छान होता. या मागची जी संकल्पना होती ज्यातून मिळाली ते मी तुम्हाला सांगतो. मी द मॉन्युमेंट्स मेन हा एक हॉलिवूडपट बघत होतो की ज्यामध्ये असं दाखवलं की नाझी सैनिकांनी युरोपमधले लाखो चित्र, लाखो आर्टिफॅक्ट जे आहेत ते पळवले होते आणि तिथल्या प्रायव्हेट कलेक्टर्सला विकले होते. माझ्या मनात पहिल्यांदा हा चित्रपट बघताना ही गोष्ट आली की शिवाजी महाराजांचं पण चित्र यात असेल का. तर मी युरोपमधल्या सगळ्या प्रायव्हेट कलेक्टर्सची यादी काढली आणि त्यातल्या बऱ्याच जणांना मी फोन केले, बऱ्याच जणांना मी मेल्स केले. तर त्यातल्या 2 जणांनी मला पॉझिटिव्ह रिप्लाय दिला. त्यातला व्लादिमीर मेडमोर हा जो क्रोएशियाचा एक संग्रहक होता, त्याने मला एक पॉझिटिव्ह रिप्लाय दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रंगीत चित्र दाखवलं. तर फ्रान्सवा व्हॅलेंटाईनचं 1726 सालच्या ग्रंथात छापलं गेलेलं आणि 1677 सालचं असलेलं हे जे दुसरं कृष्णधवल शिवाजी महाराजांचं चित्र आहे हे पीटर कार्लसन आणि त्याच्याबरोबर जवळपास 5 कलेक्टरची टीम आहे अशी त्यांची म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेकडे ते चित्र होतं आणि नेमकी त्या ग्रंथातली काही 40-50च पानं होती. मूळ ग्रंथामध्ये जवळपास 1,500 पेक्षा जास्त पानं आहेत. तर या ग्रंथामधली ती 40 पानं त्याकडे फक्त अवेलेबल होती आणि 40 पानामधलंच मला जे हवं असलेलं पान होतं, 4थ्या खंडातल्या दुसऱ्या भागातलं पान नंबर 248, ते नेमकं त्याच्याकडे होतं. अशा प्रकारे ती दोन्ही पानं जी आहेत ती सुमारे 1.5 वर्षाचा फॉलोअप करून
ती मला मिळाली. मालोजीराव, मुळात ही चित्र नेदरलँड्सकडे कशी गेली आणि याचा पत्ता तुम्हाला कसा लागला की ही चित्र नेदरलँड्सकडे आहेत? यातली जी दोन्ही चित्र आहेत, एक क्रोएशियामध्ये रंगीत चित्र मिळालं आणि एक नेदरलँडमध्ये जे आहे ते फ्रान्सवा व्हॅलेंटाईन कलेक्शनमध्ये एक चित्र होतं. डच डेलिगेशन 1677 साली जेव्हा शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी होते, तेव्हा फ्रेंच डेलिगेशन असेल, डच डेलिगेशन असेल, ते शिवाजी महाराजांना भेटायला गेले होते. त्यांना व्यापारी सवलती हव्या होत्या, कारण त्यांना हे लक्षात आलं होतं की शिवाजी महाराजांची ही गरुड भारेरी बघता थोड्याच काळात शिवाजी महाराज पूर्ण हिंदुस्थान काबीज करतील. त्यामुळे ते डच त्यांना व्यापारी सवलती मिळवण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते. आणि त्यामध्ये हर्बर्ट डी जॅगरी हा एक डच डायरेक्टर होता आणि तो एक चांगला चित्रकारही होता. तो डच डायरेक्टर होता, त्याचबरोबर तो निकोलाय विट्सेन आणि सिमोन शिनवोएट या दोन जे ॲम्स्टरडॅममधले अधिकारी होते, डेप्युटी शेरीफ आणि मेयर, यांच्यासाठी तो एक पगारी चित्रकार म्हणूनही काम करत होता. त्याचं काम होतं की जिथे जिथे तो मोठमोठ्या नोबल माणसांना भेटेल, राजांना भेटेल, महाराजांना भेटेल, तिथे भेटल्यावर तो त्यांचं चित्र काढेल आणि ते या ॲम्स्टरडॅम स्थित 2 अधिकाऱ्यांना विकेल. तर अशा प्रकारे त्यांनी शिवाजी महाराजांचं 1677 साली ऑगस्टमध्ये चित्र काढलं आणि 1682 ते 1685 या काळामध्ये गोवळकोंड्याहून सिमॉन शिनवोएट याने ते चित्र विकत घेतलं आणि फ्रान्सवा व्हॅलेंटाईनला त्यांनी त्याच्या संग्रहासाठी वापरण्यास दिलं. दुसरं जे चित्र आहे क्रोएशियामधलं, हे मी सांगितल्याप्रमाणे जो वर्ल्ड वॉर II झाला त्या काळात हे हरवलं गेलं असण्याची शक्यता आहे, कारण की याच्याबरोबर काढलेली आणखी जी चित्र आहेत ती अजूनही मार्सियाना संग्रहालय जे आहे इटली व्हेनिसमधलं, तिथं अजूनही शाबूत आहेत. नेमकी याबरोबर अजून काही लाखोनी चित्र युरोपमध्ये प्रायव्हेट कलेक्टर्सकडे आहेत. युरोपमधल्या प्रायव्हेट कलेक्टर्सकडे एकेका माणसाचा स्वतःचा संग्रह जो आहे तो तिथल्या म्युझियमपेक्षा जास्त आहे. त्यामुळं मला ते शोधण्यात जास्त कष्ट पडले नाही. दुसरं चित्र ते क्रोएशियाच्या व्लादिमीर मेंडमोर यांच्याकडून मला ते मिळालं. अशा प्रकारे दुसरं जे चित्र आहे ते युरोपातच तयार झालं, परंतु पहिलं चित्र जे होतं जे नेदरलँडमधून आपण कृष्णधवल आणलेलं आहे ते मात्र भारतातून नेदरलँडमध्ये गेलं होतं. जसं मालोजीराव तुम्ही म्हणालात की आणखी काही चित्र यांच्याबरोबर आहेत विदेशी संग्राहकांकडे, तर मग कोणकोणती ही चित्र आहेत? नेमका असा कोणकोणता ऐवज अजूनही परदेशी लोकांकडे आहे? परदेशी लोकांकडे आणि तिथले जे प्रायव्हेट ऑक्शन हाऊसेस आहेत, जसं की क्रिस्टीज आहे, बोनहॅम्स आहे, यांच्याकडे मोठमोठ्या गोष्टी आहेत. म्हणजे गायकवाड घराण्याच्या तलवारी आहेत, होळकर घराण्याच्या तलवारी आहेत, टिपू सुलतानची तलवार होती ती बोनहॅम्स कलेक्शन मधूनच विजय माल्या यांनी मागच्या वेळी विकत घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची जी जगदंब तलवार आहे ती लंडन इथल्या रॉयल कलेक्शनमध्ये आहे, जे इंग्लंडच्या राणीच्या अख्यात्यारीत येतं. आणि अनेक चित्र जी आहेत मिनिएचरची आहे ती तिथलं प्रायव्हेट कलेक्टर जे आहे ते त्यांच्याकडे असण्याची शक्यता आहे. पण आपल्याला असाच एक शोध मोहीम जी आहे ती कायमस्वरूपी राबवली पाहिजे, जेणेकरून आता जशी 2 चित्र आली तशी भविष्यात आणखीही शिवाजी महाराजांशी रिलेटेड जो एक ठेवा आहे तो आपल्याला पुन्हा आणता येईल. नक्की मालोजीराव, आणखीन असं विचारावं असं वाटतं की परदेशी संग्राहक जे आहेत ते सहसा आपल्याकडचा ऐवज असा देत नाहीत किंवा त्यांना खूप त्यांची मनवळणी करावी लागली का तुम्हाला? हो, पहिलं जे रंगीत चित्र होतं ते मिळवताना त्यांनी मला बऱ्याचशा चौकशा केल्या होत्या, कारण की त्याला माहित नव्हतं की हे चित्र शिवाजी महाराजांचं आहे. त्यांनी मला हे दाखवताना सांगितलं की माझ्याकडे जे मोगल सरदारांचं कलेक्शन आहे त्यातली मी चित्र काही तुम्हाला दाखवतो. आणि मोगल सरदार म्हणून त्यांनी मला एक दाखवलं चित्र, आणि हे मोगल सरदार म्हणूनच मी हे चित्र विकत घेतलं. त्याला अजूनही माहित नाही की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे म्हणून. तर कारण की चित्राच्या खाली स्पष्टपणे दिलेलं आहे शिवाजी महाराजांचं नाव, त्यामुळे ही पूर्ण खात्री करून मी जुने रेफरन्सेस तपासूनच हे चित्र घेतलं. आणि दुसरं जे चित्र आहे जे कृष्णधवल आहे, तर त्या चित्राच्या संदर्भात तिथल्या लोकांना याची माहिती होती आणि मीही ते सांगितलं की मला हे चित्र कशाला हवं आहे आणि याचं हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स काय आहे. तर त्यामुळं फायदा असा आला की या चित्राबरोबर शिवाजी महाराजांचं एक जीवनचरित्र त्या डच लेखकाने लिहिले, फ्रान्सवा व्हॅलेंटाईननी, जे 4 पानामध्ये लिहिलेलं आहे. ती 4 पानं त्यांनी मला मोफत दिली त्या चित्राबरोबर. अरे वा, सुंदर. म्हणजे तुम्ही खूप महत्त्वाचा ऐवज असा भारतात आणलेला आहे, महाराष्ट्रात आणलेला आहे. पण त्याचबरोबर जसं आपण मगाशीच म्हटलेलं आहे की बरीच काही अशीही ऐतिहासिक गोष्टी आहेत ज्या अजूनही परदेशी लोकांकडे आहेत. तर मग त्या परत मिळवण्यासाठी आपल्याला आता काय करावं लागेल? यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रायव्हेट कलेक्शनमध्ये असणारी चित्र आणि दुसरी म्हणजे पब्लिक कलेक्शनमध्ये असणारी चित्र. पब्लिक कलेक्शनमध्ये असणारी चित्र जी आहे, जी लुव्र आहे, रेज म्युझियम आहे, मुसे गिमे आहे, अशी जी संग्रहालय आहे जी तिथल्या गव्हर्नमेंट देतात, तर तिथली चित्र परत आणण्यासाठी माझ्यासारखा माणूस वैयक्तिक प्रयत्न करू शकत नाही. यासाठी गव्हर्नमेंटला स्वतः प्रयत्न करावे लागतील.
आणि जी प्रायव्हेट कलेक्शन मधली चित्र आहेत ती माझ्यासारख्या व्यक्ती जे आहेत त्या आणू शकतात. तर पब्लिक कलेक्शन मध्ये असणाऱ्या गोष्टींमध्ये आता सध्या शिवाजी महाराजांची चित्र युरोपमधल्या 4 संग्रहालयामध्ये आहेत आणि या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांची जी तलवार आहे, शिवाजी महाराजांची जी वाघनखं आहेत तीही तिथल्या पब्लिक कलेक्शन मध्ये आहेत. तर ती मिळवण्यासाठी सरकारलाच पूर्णपणे प्रयत्न करावे लागतील. त्यामध्ये मध्यस्थ म्हणून आम्ही काम करू शकतो, परंतु पूर्णपणे गव्हर्नमेंट लेवलवरच ते काम व्हायला हवं. नक्की मालोजीराव, तुम्ही एक सुरुवात करून दिलेली आहे. इतका एक महत्त्वाचा ऐवज तुम्ही भारतात, महाराष्ट्रात विशेषतः आणलेला आहे. त्यासाठी तुमचं खूप खरोखरच कौतुक आहे आणि हॅट्स ऑफ टू यू. तुम्ही इतक्या अडचणींचा सामना करत हा ऐवज महाराष्ट्रात आणलेला आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या चर्चेमध्ये इतकी दिलखुलासपणे माहिती दिली त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.